सकाळी उठल्यावर कधी असं होतंय का? तोंड धुतलंय, पाणी पिलंय, पण तरीही तोंडात कडू-कडू किंवा आंबट चव जाणवते. आणि मग आपण म्हणतो काल काहीतरी चुकीचं खाल्लं असेल. पण जर हे रोज सकाळी होत असेल तर? हे फक्त तोंडाची समस्या आहे का? आम्लपित्तामुळे होतंय का? की शरीर आपल्याला काहीतरी संकेत देते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत हे सगळं जाणून घेणार आहोत. की सकाळी उठल्यानंतर तोंड कडू लागण्याची कारणं काय आहेत? आणि कधी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मी डॉक्टर आरती वैष्णव. चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी सगळ्यात आधी तर घाबरायचं नाही. रात्री आपण अनेक तास काही खात पीत नाही. झोपताना लाळेचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर तोंडात थोडी वेगळी चव जाणवणे हे नॉर्मल सुद्धा असू शकतं. विशेषतः उठल्यानंतर तोंड कोरडं पडलेलं असेल, जिभेवरती एक थर आलेला असेल किंवा रात्री तोंड उघडं ठेवून झोपण्याची जर का सवय असेल, तर सकाळी कडवट किंवा विचित्र एक चव जाणवू शकते. परंतु जर पाणी पिल्यानंतर, तोंड स्वच्छ केल्यानंतर आणि नाश्ता केल्यानंतर ही चव निघून जात नसेल, तर सहसा काळजी घेणं गरजेचं असतं. आता नंबर 2, रात्री उशिरा जेवण होतंय का? आपली एक खूप कॉमन सवय असते. रात्री उशिरा जेवायचं, जेवण भरपूर करायचं आणि लगेच झोपून जायचं. जर तुमची सुद्धा अशी सवय असेल, तर त्याचा परिणाम सुद्धा सकाळच्या तोंडाच्या चवीवर होऊ शकतो. विशेषतः काही लोकांना रात्री जेवल्यानंतर पोटातील आम्ल हे वरती अन्ननलिकेकडे येतं. यामुळे सकाळी उठल्यावर आंबट कडू चव, छातीत जळजळ, आंबट ढेकरा किंवा घशात काहीतरी आल्यासारखे वाटणे असे होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला सकाळची कडू चव आणि आम्लपित्त दोन्ही वारंवार होत असेल, तर रात्रीच्या जेवणाची वेळ आणि प्रमाण याकडे मात्र लक्ष द्यायला हवं. नंबर 3, तोंड कोरडं पडतंय का? आता स्वतःला एक प्रश्न विचारा. सकाळी उठल्यावर तुमचं तोंड खूप कोरडं पडतं का? जर हो असेल, तर हेही एक कारण असू शकतं. रात्री नाक बंद असणे, तोंडाने श्वास घेणे, घोरणे किंवा शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते. यामुळे तोंड कोरडे पडू शकते. आणि तोंड कोरडं पडलं की तोंडातील जंतू आणि साचलेला थर यामुळे चव बदलू शकते. म्हणून सकाळी उठल्यावर फक्त ब्रश करणे नाही, तर सकाळी थोडेसे पाणी पिणे आणि जीभ स्वच्छ करणे ही तेवढेच महत्वाचे आहे. आता नंबर 4, जिभेवर पांढरा किंवा पिवळसर थर आहे का? आता आरशात जीभ बघा. जर जिभेवरती पांढरा किंवा पिवळसर थर दिसत असेल, तर त्यामध्ये अन्नाचे छोटे कण आणि जंतू साचलेले असू शकतात. यामुळे तोंडाची चव बदलू शकते आणि दुर्गंधी सुद्धा येऊ शकते. म्हणून रोज सकाळी जीभ हळूवारपणे स्वच्छ करा. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. जीभ इतकी जोरात घासायची नाहीये की जिभेला जखम होईल. हलकेसे स्वच्छ करणे सुद्धा पुरेसे असू शकते. नंबर 5, औषधांमुळे सुद्धा चव बदलू शकते. हा मुद्दा फार लोकांच्या लक्षात येत नाही. काही औषधांमुळे तोंडाची चव ही बदलू शकते. काही औषधांमुळे तोंड कोरडं सुद्धा पडू शकतं. म्हणून जर तुम्ही एखादं नवीन औषध सुरू केल्यानंतर ही कडू चव जाणवायला लागली, तर स्वतःहून औषध बंद करू नका, पण घाबरून जाऊ नका. ज्या डॉक्टरांनी औषध दिलं आहे त्यांना हा त्रास सांगा. त्या औषधामुळे होत आहे की काही दुसरं कारण आहे, ते त्यांना ठरवू द्या. नंबर 6, कधीही साईन ही वॉर्निंग साईन असू शकते. आता हा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर कधीतरी तोंडात सकाळी कडू लागलं तर घाबरण्याची गरज नाही. पण जर हा त्रास सतत होत असेल, दिवसातून बराच वेळ कडू चव राहत असेल किंवा त्यासोबत इतर त्रासही असतील, तर मात्र याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ तोंडात सतत कडू किंवा आंबट चव, वारंवार छातीत जळजळ, आंबट ढेकर, गिळताना त्रास, तोंडात जखमा, हिरड्यातून रक्त येणे, सतत तोंड कोरडं पडणे किंवा दुर्गंधी ही कायम राहणे. असं असेल तर दात किंवा तोंडाची तपासणी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे इथे योग्य पडतं. आणि एक महत्वाची गोष्ट मी सांगते. फक्त तोंड कडू लागते म्हणून लिव्हर खराब आहे किंवा पोटात विष साचले असं समजू नका. कारण एकाच लक्षणामागे अनेक कारणं असू शकतात. आता मी तुम्हाला इथे सांगते, आता तुम्ही घरच्या घरी काय काळजी घेऊ शकता. खूप सोप्या अशा 5 गोष्टी मी सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट, रात्री खूप उशिरा आणि खूप जड जेवण करणे टाळा. नंबर 2, जेवल्यानंतर लगेच झोपू नका. शक्य असल्यास थोडा वेळ सरळ राहा आणि वॉकिंग करा. नंबर 3, दिवसभर पुरेसं पाणी प्या. 4, दातांसोबत जीभ सुद्धा स्वच्छ करा. 5, तुम्हाला जर का आम्लपित्ताचा त्रास वारंवार होत असेल, तर खूप तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी करा. आणि सर्वात महत्वाचं, कडू चव आली म्हणून रोज एखादा काढा किंवा चूर्ण स्वतःहून चालू करू नका. त्याचं कारण अगदी आधी समजून घ्या. आयुर्वेदामध्ये सकाळची स्वच्छता, जीभ स्वच्छ करणे, योग्य आहार, विहार यांना खूप महत्व आहे. पण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, आहार आणि तक्रारी या वेगळ्या असल्यामुळे त्यांचा मेडिसिन वेळोवेळी चेंज होतो. म्हणून तोंड कडू लागतंय म्हणजे लगेच हे औषध घ्या, असे एखाद्याला लागलेलं असलेलं औषध आपल्यालाही सूट होईल असंच नाहीये.
तर आता तुम्हाला समजलं असेल, सकाळी उठल्यावर थोडी कडू चव येणं कधी कधी सामान्य असू शकतं. पण जर ती रोज होत असेल, बराच वेळ राहत असेल किंवा आम्लपित्त, तोंड कोरडे पडणे, दुर्गंधी किंवा इतर तोंडाच्या काही समस्या असतील, तर त्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. तर आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सकाळी तोंड कडू लागतं की आंबट? फक्त कडू किंवा आंबट एवढीच कमेंट करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच सोप्या भाषेत आरोग्य आणि आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा. मी डॉक्टर आरती वैष्णव. नमस्कार.